नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ऑफिशियल महेशवरती. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्या काही शिपाई पदासाठी जी काही भरती निघालेली आहे मित्रांनो, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. तर वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, उच्च न्यायालय मुंबईमध्ये जे काही मित्रांनो शिपाई हमाल व फराश या पदाकरिता निवड यादी व प्रतीक्षा यादी 2 वर्षांकरिता तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रतेचे निकष व आवश्यक अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत मित्रांनो. ठीक आहे, ही जी काही अट आहे मित्रांनो, जे उमेदवार ही अट पूर्ण करतील त्यांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर मित्रांनो, पदाचे नाव, स्थापना आणि एकूण किती जागा आहेत या चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, हे जे पद आहे शिपाई हमाल व फराश असणारे, स्थापना म्हणजे इथं कोणत्या न्यायालयाला कोणत्या खंडपीठाला किती जागा आहेत ते इथं दिलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे काही मित्रांनो 570 जागा असणार आहेत, नागपूर खंडपीठामध्ये 115 जागा असणार आहेत आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये 202 जागा असणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, आणि इथं निवड यादीमध्ये किती पद भरले जाणार आहेत व प्रतीक्षा यादीमध्ये किती पद भरले जाणार आहेत म्हणजे इथं हे स्पष्ट होतं मित्रांनो की प्रतीक्षा यादी ही लागणार आहे आणि यासाठी जे काही आपलं वेतन किती असणार आहे शिपाई पदासाठी ते इथं दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, तर या पदासाठी शिपाई पदासाठी तुम्हाला 16,600 ते 52,400 पर्यंत वेतनमान दिले जाणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर खूप चांगली पगार आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर या शिपाई पदासाठी जी काही पात्रता आहे मित्रांनो तेही तुम्हाला इथं दिलेली आहे. उमेदवार हा कमीत कमी 7वी पास असणे गरजेचे आहे मित्रांनो. म्हणजे ज्याला कोणाला अर्ज करायचा आहे त्याचं 7वी पास असणे गरजेचे आहे मित्रांनो. खूप कमी शैक्षणिक अर्थ आहे मित्रांनो इथं. ठीक आहे, क्वालिफिकेशन खूप कमी आहे, त्यानुसार ही इथं वेतनमान दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि वयोमर्यादा जी आहे मित्रांनो, खुल्या प्रवर्गासाठी वय हे 18 ते 38 वर्ष आवश्यक असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर जे काही अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्ग असतील त्यांच्यासाठी 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि जे काही न्यायालयीन कर्मचारी त्यांच्यासाठी 18 वर्ष ही कमीत कमी वय आहे व जास्तीत जास्त वेतन लागू नाही मित्रांनो. ठीक आहे, तर पात्र उमेदवाराकरिता ज्या काही अटी ते इथं दिलेल्या आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर पहिली जी अट आहे मित्रांनो, उमेदवार भारताचा नागरिक असावा आणि महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असावा मित्रांनो. ठीक आहे, तर इथं जे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मित्रांनो तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी पाहिजेत. त्यानंतर जी दुसरी अट आहे मित्रांनो, त्याचे चारित्र्य वर्तणूक चांगली असावी आणि तो जो अर्ज करणारा जो मित्रांनो तो करार करण्यास सक्षम असावा. आणि पुढील जे काही अटी ते तुम्ही पाहू शकता मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर ऑनलाईन शुल्क भरण्यासाठीची जी प्रक्रिया आहे मित्रांनो, अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करताना 1,000 रुपये जे मित्रांनो इथं आपलं ऑनलाईन शुल्क असणार आहे मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी. आणि या ऑनलाईन शुल्क केवळ SBI कलेक्ट या ऑनलाईन पेमेंट गेटवे सुविधाद्वारे तुम्हाला करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, SBI कलेक्टद्वारे फॉर्म भरताना ही काळजी सर्व मित्रांनी घ्यायची मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर जे आहे मित्रांनो अर्ज करण्याची जी काही पद्धत आहे ते तुम्ही इथं पाहू शकता. अर्ज सादर करताना ही जी काही वेबसाईट आहे मित्रांनो, या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज सादर करायचे आहेत मित्रांनो. ठीक आहे, आणि उमेदवार ऑनलाईन अर्ज हा शक्यतो वेब ब्राउझर माध्यमातून संगणकावर करावा. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला सायबर कॅफेवरती अर्ज करायचे आहेत मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही पुढे पाहू शकता मित्रांनो निवड प्रक्रिया काय असणार आहे या भरतीसाठी. निवड प्रक्रिया कशी आहे तर पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेला समोर जावे लागेल मित्रांनो. जे मित्र इथं अर्ज करतील त्यांना ही जी काही निवड प्रक्रिया आहे इथं पूर्ण दिलेली मित्रांनो, या निवड प्रक्रियेला समोरे जावे लागणार आहे मित्रांनो. तर ही जी भरती प्रक्रिया मित्रांनो 3 स्टेजमध्ये होणार आहे. प्रथम लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता व मुलाखत. तर मित्रांनो ही जी लेखी परीक्षा आहे उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला फक्त 15 गुण लागणार आहेत मित्रांनो. 30 पैकी म्हणजे तुम्हाला 50% गुण पाडायचे आहेत. 30 गुणची परीक्षा असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि शारीरिक क्षमता चाचणी जी मित्रांनो ती 10 मार्कांची असणार आहे. जो जो उमेदवार लेखीला क्वालिफाय करेल म्हणजे 15 मार्क पाडेल त्याला शारीरिक क्षमता चाचणीला बोलवण्यात येईल व त्यानंतर त्याची 10 मार्काची मुलाखती होईल मित्रांनो. ठीक आहे, इथं तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता या परीक्षेस बोलावण्यात येणार नाही.
म्हणजे ज्या मित्राला 15+ मार्क पडतील मित्रांनो क्वालिफाय, त्याच मित्राला पुढील जे 2 स्टेज आहेत ते देण्यात येणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो ईची जी लेखी परीक्षा आहे, इथं जे मेन मुद्दा आहे तो आहे लेखी परीक्षा. तर ईची जी काही लेखी प्रश्नांचे जे काही स्वरूप असणार आहे लेखी परीक्षेला, ते त्याला डिटेल दिलेले नाही मित्रांनो. मी आपल्या चॅनलवरती पोस्टच्या माध्यमामधून जे काही मित्रांनो सिलेबस, डिटेल सिलेबस टाकून दिलेलं आहे मित्रांनो चॅनलवरती. ठीक आहे. तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. त्याचं जी काही लिंक असणार आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल मित्रांनो. ठीक आहे. तर जी काही तुमची सिलेक्शन प्रोसेस आहे मित्रांनो, तर तेवढं नसणार आहे मित्रांनो. वरती तुम्हाला फक्त लेखीचा चांगला अभ्यास करायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल मित्रांनो तर या व्हिडिओला लाईक करा व नक्की शेअर करा तुमच्या अशा मित्रांपाशी जो 7वी पास आहे व त्याला नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध आहे मित्रांनो. ठीक आहे. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा.